नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने आज आपण गारवड या ठिकाणी आहोत. गारवडमधील गावकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आणि पाठिंबा नेमका कोणाला या संदर्भात आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. काय सांगाल काका? पहिल्यांदा आपलं नाव सांगा, गाव सांगा. माझं नाव राजाराम रामचंद्र साठे. आम्हाला के पाटलाचे आमचे जिल्हा परिषदला सदस्य होते. त्यामुळे आम्हाला रामभाऊ सातपुत्याने 1,82,00,000 रुपये मंजूर दिले होते पाण्यासाठी. पण त्याचा काही उपयोग आमच्या गारवडमध्ये झालेला नाही. एवढ्या पाईपी आणल्या त्यांनी पाणी आम्हाला पोहोचवलेलं आहे. हा कंत्राटदार कोण आहे त्याची चौकशी ऑटोमॅटिक करावी. तर आपला पाठिंबा कोणाला राहील? असा पाठिंबा राहील ज्यानं काम केले आमचं, त्याला पाठिंबा आमचा पूर्णपणे राहील. तुमचं काम कोणी केलंय आतापर्यंत? आता सध्या तुम्हाला मंजुरी कोणी पाठवली होती तुमच्या समोरच आहे ना. त्याच्या पाठीमागे एक 75 लाख रुपयाची मंजुरी आली ती. त्या टाइमला नाताच्या तळ्यामध्ये हिर घेतली आणि ते पाणी बी पोचलं नाही आम्हाला. ती सुद्धा आम्हाला पाणी पोचलं नाही. नंतर 1,82,00,000 मंजुरी आली. ती सुद्धा पाण्याचं काय खडबड झाले. आमचं म्हणणं होतं की नायकाचं एक तळ भरा आणि वडाचं तळ भरा म्हणजे आपलं पाण्याची सगळी योजना सगळ्यांनी सोयी लागल. आम्हाला ह्या पाण्याचा लाभच मिळाला नाही तर पुढलं काय आम्ही बोलणार आहे. मग ज्याने योजना दिली त्याला गाव सहकार्य करेल ना. बाकीच्याला कोण करायची गरज आहे? आणि जे खातोय ना पैसे आमचं त्याला सहकार्य होणार नाही. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार बाबा, काय आहे आपलं नाव? बाबाश्री मगर. काय सध्या गावामध्ये तुमच्या इलेक्शन लागले, काय परिस्थिती आहे गावामध्ये? पाण्याचा प्रश्न लय मोठा आमच्याकडे. बरं, काय मग आता तुम्हाला आता पाण्याचा प्रश्न आहे, पण आता ही सांगून चालत नाही. तुम्हाला आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मतदान करायचं आहे 7 तारखेला. मग आता काय परिस्थिती आहे? मतदान कुणाला करणार आहे तुम्ही? जे पाणी देईल त्याला आम्ही मतदान करणार. सांगा, आपलं नाव सांगा. ज्ञानदेव तुकाराम मगर. काय सांगाल, काय गावात का आमच्या गावात जेवढं पाणी येईल तेवढं आम्ही त्याला मतदान देणार. बाकीचं काय ना, आम्हाला पाणी पाहिजे. आता मतदान द्यायच्या अगोदर कोण पाणी देणार नाही? देणार नाही. जे पाणी देईल त्याला आम्ही मतदान देणार आहे. दुसरं काय नाही. तर बाबा, नमस्कार. नाव सांगा आपलं. सुरेश नामदेव मगर. काय आहे गावामध्ये आपल्या परिस्थिती सध्या? पाण्याची फार अडचण आहे. हा. त्यामुळं आता बहुतेक पाणी राम सातपुते, जयकुमार गोरे यांची चाललेलं आहे की गारवडला पाणी 40 वर्षापासून पाण्याच्या साठी वंचित आहे. तर काय आम्ही सातपुतेलाच आम्ही साथ देऊ. तर या संदर्भात अजून आम्हाला असं सांगा की आपल्या भागामध्ये सध्या कोणती कामं झालेत का आपल्या भागात? झालेले भरपूर झाले. राम सातपुतेचे कामं भरपूर झालेले आहे. कोणती कोणती झाले जरा थोडं सांगा हो. सभा मंडप, रस्ते हे झालेले आहे. हा. अजून काय अपेक्षित आहे तुम्हाला? पाणी सोडून अजून तुमच्या गारवडमध्ये कुठली कामं होते? कारण तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी आहात आणि ज्येष्ठ मंडळी तुमचं बोलणं लोकांपर्यंत जाणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं की अजून गारवडमध्ये काय व्हावं, काय बदल झालं पाहिजे? अजून गारवडमध्ये नंदनवन झालं पाहिजे. पाण्याची, लाईटची ह्याची संपूर्ण पाणी आलं का सगळंच होणार आहे? सगळं नंदनवन होणार आहे. अगदी ज्येष्ठ लोकांच्या आपण ज्यावेळेस प्रतिक्रिया घेतो त्यावेळेस पाणी ही सगळ्यात मोठी समस्या या गावाची आहे आणि जो कोणी पाणी देईल त्याच्या पाठीमागं आम्ही 100% उभा राहू, अशा त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. नाव सांगा आणि गावातली परिस्थिती सांगा. नामदेव बापू करडे. गावाची परिस्थिती आता थोडी म्हणजे मोठ्या लोकांनी ज्येष्ठांनी सांगितलेले आहेत. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका लागल्यात. आपल्याकडे लोक प्रचार आपल्या भागांमध्ये चालू आहे. प्रत्येक नेता आपल्या घरापर्यंत पोहोचतोय. तर कुणाला सपोर्ट राहील आपला? आमचा सपोर्ट कमळाला, भाजपला. का बरं, काय संदर्भ? भाजपचं कार्य बी तसं आहे. गावात काम आहे झालेले आहेत. रामभाऊनं म्हणजे मोठमोठ्यानं गावातला निधी दिलेला आहे. आतापर्यंत 75 वर्षात जेवढा निधी बाकीच्या दिला नाही तेवढा निधी फक्त 5 वर्षात रामभाऊने या गारवडसाठी दिलेला आहे. जवळजवळ 7.5-8 कोटी निधी हा रामभाऊचा आलेला आहे. त्यामुळं गावाचा विकास, रस्त्याचा म्हणा, पुलाचा म्हणा, ह्याचा म्हणा, हे रामभाऊने केलेला आहे. त्यामुळं आम्ही रामभाऊच्या पाठीमागं राहणार आहे लोक गारवडमधले. अजून तुम्हाला काय वाटतं की यामध्ये पुढं आपली काय कामं व्हावीत? कारण या गोष्टी ज्या आहेत
या आता ज्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही प्रतिक्रिया देत आहात त्या लोकांपर्यंत पोहोचणार आहेत, नेत्यांपर्यंत पोहोचणार आहेत. तर तुमच्या गारवड गावामध्ये अजून कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आमच्या गावामध्ये गारवडकरांची एकच इच्छा आहे की नीरा देवधरचं पाणी, शेतीला पाणी गारवडला मिळावं. हीच फक्त लहाना मोठ्यापासून वृद्धापर्यंत हीच अपेक्षा आहे. शेतीला पाणी मिळालं का प्यायच्या पाण्याचा प्रश्न मिटतोय. तरी एवढं फक्त यांनी हे करावं की सहकार्य करून या 22 गावं वंचित राहिलेल्या गावांनी देवधरचं पाणी द्यावं. बरं, आता यामध्ये सगळ्यात शेवटचा तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे. तुम्ही आता प्रचार सभा बघत आहात किंवा लोकांचा प्रतिसाद बघत आहात. काय गावात परिस्थिती कशा पद्धतीनं होईल? कशा पद्धतीनं मतदान? गावात आता जे काम करतो त्या मागं लोक जाणारच आहेत ना, आणि काम केलेलं आहे. त्यामुळे 65% आरामशीर भाजप होणारच आहे गावामध्ये. म्हणजे गारवडमधून संजय शिवाजी मगर. काय परिस्थिती आहे गावात? कुणाला मतदान होईल? गावात भाजपला होणार गावात भाजपला होणार. का बरं भाजपला होईल असं वाटतं तुम्हाला? विकास विकास हा. झालाय आपल्या गावात विकास असं म्हणायचंय का तुम्हाला? झाला म्हणजे 50% झालाय, 50% राहिला. आतापर्यंत या गारवडला पहिल्यापासून एक वंचित गाव म्हणून ओळखलं जातंय. आपली गारवड असेल, मगरवाडी असेल, चांदापुरी असेल, ही जी आपली भाग आहे ही दुष्काळी पट्ट्यातली गाव आहे ती. तर तुम्हाला काय वाटतं या दुष्काळी पट्ट्यातल्या गावांमध्ये कशा प्रकारचा विकास झाला पाहिजे? कारण आता तुमचं वय जवळजवळ 45 ते 50च्या दरम्यान असेल. 55. तर आता तुम्हाला काय वाटतंय तुमची गाव आता शक्तीपीठ महामार्ग गेला तर बाकी पोरांचा विकास होईल. आमची पिढी गेली असा आहे. महामार्ग गावातनं गेला तर विकास होणार 100%. एक कोसळात ऊस दिसणार तुम्हाला. तर गारवड या गावामध्ये नक्कीच विकास होईल असं त्यांचं म्हणणं आहे. पहिल्यांदा नाव सांगा. बाबासो रावसाहेब बांडे. काय सांगाल, काय आहे सध्या तुमच्या भागामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. मतदान करायची वेळ आता जवळ आली आहे. काय परिस्थिती आहे गावाची? काय परिस्थिती त्याने दोन्ही बी आता कोणी बी असतील ना दोन्ही उमेदवार त्यांनी यावं बाबा आम्ही हे विकास केलाय दावाव मग मतात मागाव. विकासच नाही काय त्याने 10 रुपयाचा जरी विकास दावला तरी तुम्ही म्हणाल ते आपण ऐकीन. आमच्या भांडे वस्तीत तरी ना अजून त्यांच्या एका दिव्यात बलात 10 रुपयाच्या बलात वस्ती मेहंदी नाही. म्हणजे ही गावच पहिल्यापासून सगळ्याच गोष्टींपासून वंचितच आहेत. अगदी ज्येष्ठांनी पण सांगितलं की बाबा सांगताना की आमच्या गावाला आतापर्यंत काहीच मिळालं नाही. ही गारवड गाव का आठवतं ज्यावेळेस इलेक्शन येईल त्यावेळेसच. त्याच्या पलीकडे गारवडची कोणाला आठवण येत नाही ना काय येत तर ते आहे. नाही. आपल्याला आशाच नाही ह्यांच्याकडनं. विकासाची अपेक्षाच नाही. आम्ही आपलं आपण लोक निवडून तर देणारच आहे. आपल्याला नेता निवडून द्यावाच लागणार आहे. कारण तुम्हाला एक सांगतो की गेल्या 7 ते 8 वर्षात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका न झाल्यामुळं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा ज्यावेळेस वावर असतो त्यावेळेस तुमची जी प्रतिक्रिया, तुम्हाला जे वाटतं एखादी गावामध्ये गोष्ट करायची आहे, तुम्ही एखाद्या लोकप्रतिनिधीला सांगितली तर ती होत नसते. ज्या वेळेस तुमच्या भागातून एखादा नेता निवडून जातो, तुम्हाला जी अपेक्षित गोष्ट आहे तुम्ही त्याला बोलता, त्यावेळेस ती लोक अधिकाऱ्यांना ती गोष्ट करायला सांगतात. आता ही गोष्ट गरजेची आहे की तुमच्या भागातला नेता निवडून गेला पाहिजे. बरोबर आहे. ते निवडण्याची संधी आता तुम्हाला सर्वसामान्य जनतेला आहे. मग 7 ते 8 वर्षात जी कामं नाही ती झालेली, ती तुम्हाला संधी आता आलेली आहे की तुमचा माणूस तुम्ही निवडून द्यायचा आहे आणि त्या माणसाला तुम्हाला भाग पाडायचा तुमचं काम करायला. करत नाही. तर ही जी गाव आहे ती आपली ही आज नाही, अगदी स्वातंत्र्यापासूनच वंचित आहेत. आणि हीच तुमच्या जे तरुण तुम्ही असतात तुमच्याच प्रतिक्रिया खूप महत्वाच्या असतात की तुम्हाला आतापर्यंत वंचित ठेवलंय. तुम्ही जर आता इथून पुढे पण वंचितच राहणार असाल तर तुम्ही जर तशा प्रतिक्रिया दिल्या की होणारच नाही तर मग कधीच होणार नाही हे लक्षात कसं होणार. हायमाची किंमत किती आहे? हे हायमास उभा ह्याची किंमत किती आहे? ह्या हायमासाठी आम्ही इष्टी आहे मुकामला भांडेवस्ती आमच्या बरोबर. इष्टी लाईटची सोय नाही म्हणून थांबली नाही म्हणून आम्ही ड्रायव्हरला विचार केलो. आम्ही सोलापूरला तारखी खेळतोय. आतापर्यंत 3-4 लाख वकिलांनी फी भरले ते हायमासच्या पायात. मग काय करायचं आम्ही बसतो ना स्वतः. हायमास आहे ना आमच्याकडे पैसा आम्ही करतो ना काम. हा लोकवर्गात तुम्ही आता लोकवर्गाने चला. जिल्हा प्राथमिक शाळा कुणी नीट करायची असती? गावकऱ्यांनी करायची असती का शासनाने करायची असती? चला आम्ही शाळेला खर्च किती केला जाऊ पदरनं कुठल्याही नेत्याचा 1 रुपया नाही त्यात. आणि शाळा कशी बनवली ती बघा. रोडची कामं पदरनं करतोय. पदरनं करायची असती का रोडची कामं? कोणी करायची? नेत्यानं करायची का गावकऱ्यांनी करायची? हीच गोष्ट असते की आज तुम्ही नेत्याला निवडून देणार आहे. नाही विषय होईल ना नेत्याला. बहिष्कार टाकून आम्ही इलेक्शनवर त्या गोष्टी आपण बोलल्या पाहिजे. बोललोय. समजा चर्चा काय व्हायचं म्हणते प्रत्येक जण. येईल ते कोण नाही म्हणलंय का आज इलेक्शन झालं का 100% तुमचं काम होतंय.
तर ठीक आहे. अतिशय संतप्त नेमकं कुठल्या गोष्टीवर स्टँड राहावं या गोष्टींवरती त्यांचा अजून पण संभ्रम आहे. त्यामुळे आम्ही इलेक्शनवर बहिष्कार घालू किंवा नेता आमचा कामच करणार नाही हे त्यांच्या डोक्यामध्ये अगदी फिटच बसलेलं आहे. तर नेत्यांना या माध्यमातून एक गोष्ट सांगायची आहे की गारवड आणि मगरवाडी ही जी दुष्काळ पट्ट्यातील गावं आहेत, अतिशय संतप्त प्रतिक्रिया आहेत लोकांच्या. आपण या ठिकाणी ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या 100% कराव्यात ही आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. अनुषंगाने गारवडमध्ये प्रतिक्रिया घेत असताना एक तरुण कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. काय सांगाल? सध्या इलेक्शन हायवर आहे आणि आता मतदानाची वेळ जवळ आलेली आहे. काय आहे आपल्या गावात? आमच्या गारवडला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेती पाण्याचा प्रश्न आहे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. गेली 70 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. जो नेता ह्या प्रश्नाला प्राधान्य देईल त्यांच्या पाठीमागे गाव उभा राहील. नाही, आता वेळ आली मतदान करण्याची. तुम्हाला काय वाटतं की कोणाच्या पाठीमागे उभा राहिल्यानंतर तुम्हाला तो नेता सहकार्य करेल? आता गेली 70 वर्षात जो विकास झाला आणि पाठीमागच्या जे 5 वर्षात जो विकास झाला त्यात एक असं जाणवलं की राम सातपुते नावाचे जे आमदार होऊन गेले त्यांच्या कारकिर्दीत जो विकास झाला ते करू शकतात. मग तुमचा पाठिंबा कोणाला राहील? आमचा पाठिंबा राम सातपुते साहेबांना राहील. बरं. त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत गारोडमध्ये काही कामं झालेत का? त्यांच्या माध्यमातून आपल्या गारवडला सुळकी तुकाईच्या सुशोभीकरणासाठी एक 73 लाख रुपयाचा निधी आला. सुळकी तुकाईचा हा रस्ता दिसतोय आता तुम्ही उभा राहिलाय. ह्या रस्त्यासाठी 50 वर्ष झालं चिलारेच होते रस्त्याला, पाणंद रस्ता. त्या रस्त्याला 80-85 लाख रुपयाचा निधी भावने टाकला. त्यानंतर सभा मंडपाचं काम मारुती मंदिराचं ते राम सातपुते साहेबांनी टाकले. सुळाची वाडी ते दंडाची वाडी रस्ता म्हणतोय त्या बैठक हॉलपासून जातो सुळवसे रस्ता तो राम सातपुते साहेबांनी टाकला. त्यानंतर मगरवाडीचा पूल आहे लोंढी वस्तीच्या तिथं तो भावने टाकला. पठाण वस्तीच्या तिथला एक पूल आहे तो भावने टाकला. नंतर उंबरमळ्यातला एक पूल आहे तो भावने टाकलेला आहे. स्ट्रीट लाईटची कामं असतील किंवा गावातील काही डीपींचा प्रश्न असेल, त्याचबरोबर कोणाचं शासकीय कामाचा काय अडथळा असेल तर भावने सोडवला. मग अजून आपल्याला काय वाटतं की अजून काय कामं झाली पाहिजे तुमच्या भागामध्ये? कारण या निवडणुकांच्या माध्यमातून ज्यावेळेस हे संपल त्यावेळेस आपण ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या पुन्हा आम्ही आपल्या नेत्यांना दाखवू किंवा लोकांनी त्यावेळेस काय प्रतिक्रिया दिल्या होत्या आणि लोकांची काय कामं प्रलंबित आहेत. भरपूर प्रश्न आहेत. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे निरा देवधर योजनेअंतर्गत 16 गावांचा पाण्याचा प्रश्न, फक्त गारवड नाही तर 16 गावांचा प्रश्न सुटावा. त्याचबरोबर सुळकी तुकाईच्या रस्त्यासाठी एक 2 किलोमीटरचं काम टाकण्यात यावं. भांडेवस्ती तलावाचा एक प्रश्न आहे मोठा, ते करण्यात यावा. आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे त्या दरम्यान गाव वस्ती वाडे पाड्यातले जे जिल्हा परिषद अंतर्गत आहेत ते करण्यात यावं. आता शेवट तुम्हाला विचारताना एक गोष्ट अशी विचारतो की बाबा तुम्हाला आता ह्या परिस्थिती सगळ्या समजतायत, तुम्ही तरुण आहात, बऱ्यापैकी तुम्हाला राजकारण आता समजतंय. काय होईल गावामध्ये तुमच्या? कुणाला नेमका जास्त पाठिंबा राहील? गावामध्ये आता सरासरी 2019 पासून 2019ला एक 80-90% राम सातपुते साहेबांनाच मतदान पडलं होतं विधानसभेला. 2024ला बी 75% गावातून पडलेला आहे. त्यामुळे एक सरासरी 70-75% होईल भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी. गारोडमध्ये सगळं भाजपमध्ये झालं गारोड. कारण गारोडची जनता आता भाजपचं बटन दाबायला एकदम आतुर झाली आहे. त्याचं पण एक कारण आहे. मागच्या 50 ते 60 वर्षामध्ये आमचे आजोबा पणजोबापासून प्रस्थापित व्यवस्थेबरोबर होते. आमचे आजोबा सलग 3 पंचवार्षिकला बिनविरोध सरपंच होते. तेव्हा पण ते म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेबरोबर होते. मग आमच्या गावात काय झालं, विकास काय झाला नाही. आता सामान्य जनतेची खरं तर गरज काय आहे तर पाणी, रस्ते, वीज. आता रामभाऊ आमदार झाल्यापासून रस्त्याचा प्रश्न मिटलाय पूर्णपणे, विजेचा पण बऱ्यापैकी प्रश्न मिटलाय. आता राहिलाय पाण्याचा प्रश्न. आता नीरा देवधर योजनेचा आता तुम्ही बघताय किती दिवसापासून प्रलंबित प्रश्न आहे हा. आता हा लगेच होण्यासारखा नाही, पण तरी पण रामभाऊ सातपुते असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ असतील, जे की ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून म्हणजे चालूच आहे. आता प्रयत्न चालू आहेत. जे की टेंडर पण निघलंय त्याचं आता, म्हणजे ते खर्च बजेट किती लागतंय त्यासाठी एक 75 लाखाचं टेंडर निघलंय. आणि मला विश्वास आहे 2027च्या अगोदर
100% काम चालू होईल असा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. 100% पाण्याचा पण प्रश्न मिटेल आणि गावाचं नंदन पर्यंत एक 50-60 वर्षाचं बी आपण थोडंफार सांगितलं की बाबा तुमचेच गावकरी आहेत, जे तुमचे आजोबा आहेत ते सरपंच होते किंवा आतापर्यंत आपल्या जुन्या माणसांनी प्रस्थापितांना सहकार्य केलेलं आहे. आताच तुम्ही बदल का केला? काय समजलं? कारण बदल का केला तर कामाचा माणूस म्हटलं जातं रामभाऊ सातपुतेंना. आमच्या गावाला ह्या 50-60 वर्षामध्ये मला गावकऱ्यांनी सांगू द्या, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कुणालाही विचारा किती निधी टाकला, काय केलं, हे पूर्ण गावाला माहित आहे. तसं रामभाऊने ह्या 5-7 वर्षामध्ये 10 कोटी रुपयाचा निधी टाकला, 10 कोटी रुपये. त्याच्यामध्ये आता कामं सांगण्यासारखी भरपूर आहेत. पुलाची कामं केली, रस्त्याची कामं झाली, सुळकी तो काही जे काही ग्रामदैवत आहेत त्याचं काम बऱ्यापैकी ग्रामस्थांनी पाहिलंय बऱ्यापैकी. अशी बरीच कामं आता डेपे हे तर काय मागच्या महिन्यातच एक 18 लाख रुपये टाकलेत, जे की 3 डेपींचं म्हणजे काम आता चालूच होईल. त्यामुळं भाऊंच्या पाठीमाग गारवड मगरवाडी इथली जनता आहे, कुणाला सांगायची गरज नाही. तरुण पिढीना कळतंय काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते, कुणाला सांगायची गरज नाहीये. तरुण पिढी रामभाऊ सातपुतेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार. मागच्या विधानसभेला आपण 229चं लीड मिळालं होतं. आता मी तर एक आत्मविश्वासाने सांगेन की ह्या वेळेस 400चं लीड 100% भेटेल, गारवड मगरवाडी दोन्ही. आणि एक दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे का भाजपच्या चिन्हाचं बटन दाबायला जनता आतुर झाली, तर शक्तीपीठ महामार्ग जे की म्हणजे आमच्या गावाचं एक स्वरूप बदलून टाकेल. दळणवळणाचं एक उत्तम साधन गावातून तयार होईल आणि 100% आमच्या गावाचा विकास होईल. गावातल्या जमिनीचे आमचे भाव वाढतील आणि गाव एक म्हणजे चांगल्या प्रगतीच्या मार्गावर नक्की येईल. त्यामुळं ते एक म्हणजे आता मी बऱ्याचदा गावातून फिरतो, हे करतो, तर पॉझिटिव्ह वातावरण आहे. पहिल्यांदा नाव सांगा. माझं नाव काका पाटील म्हणतात, पण सतीश ज्ञानदेव मगर. काय गावाची परिस्थिती सध्या? गावाची परिस्थिती एकदम बिकट आहे. तालुक्यात म्हणलं तर गारवड हे गाव सगळ्यात मागासलेलं गाव आहे. कारण इकडून सोलापूर जिल्ह्याच्या सेंटरला आणि माळशिरस तालुक्याच्या सेंटरला आजपर्यंत प्रस्थापित नेत्यांनी कुठल्याही गावावर लक्ष दिलेलं नाही. त्याच्यामुळे सगळ्यात मागासलेलं गाव म्हणलं तर तालुक्यात गारवडच आहे. आता मतदान चालू झालेलं आहे, म्हणजे आता जवळजवळ 7 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे सगळ्यांना. तर तुम्ही ज्यावेळेस आपल्या गावांची परिस्थिती बघताय, कुणाला सपोर्ट करताय गाव असं वाटतं? भाजपला सपोर्ट करतंय, कमळाला. का बरं भाजप? का करताय तर या 5 वर्षात रामभाऊ सातपुते आमदार नसताना सुद्धा जेवढा निधी आणला तेवढा सत्ताधारी पक्षाला कधीही निधी जमला नव्हता. जे काही पहिले सत्तेत होते त्यांनी कधीच निधी आम्हाला दिला नाही. दुसरी गोष्ट, आम्हाला एक असं वाटायचं की याला अजून जर इंग्रज 10 वर्ष असतं तर इंग्रज या काळातला सर्वे आमच्यात एक होता पहिला जुना, तरी पाणी आलं असतं. म्हणजे एवढं गाव वैतागलेलं आहे. का म्हणजे असं बोलायचं म्हणजे का, इंग्रज जरी असतं तरी पाणी आलं असतं. 10 वर्ष इंग्रज थांबलं असतं आमच्या गावाला पाणी आलं असतं. खरंच म्हणजे पाण्याची कंडिशन एवढं बेकार आहे. अजून 2 महिन्यानंतर पक्षाला सुद्धा प्यायला पाणी राहत नाही, माणसाने कुठनं प्यायचं. त्यांनी एक आकवा टाकलेला आहे, नाही असं नाही. फक्त ज्यावेळेस निवडणुका लागते त्यावेळेस ती 15 दिवस चालू असतो, नंतर काय बंद असतो. आणि ते बी पाणी एकच आहे. प्रत्येक घराला जर 10 रुपये प्रमाणे पाणी जर रोज लागलं तर आज 3-3.5 हजार रुपये वर्षाला पाणपट्टी आम्ही भरतो. आणि ग्रामपंचायतची पाणपट्टी वेगळीच राहते. त्याच्यामुळं आमचा जी खर्च गावचा आहे ती अनगणित आहे. कुणीही विचार करणार नाही की ह्या गावात बाबा एवढं म्हणजे किती बेकट अवस्था आहे ती. खरंच जे काय आता आहे ते सत्तेत त्यांनी फक्त बघावं की गावाचं कंडिशन काय आहे. नुसतं येते ती मतं मागते ती आणि निघून जाते ती, नंतर कुणीच विचार गावाचा करत नाही. तर या माध्यमातून जसं की तुमची पोट तिडकीनं जी गोष्ट बोलत आहात तुम्ही, ते ज्येष्ठांच्या आम्ही सगळ्यांच्या ज्यावेळेस मुलाखती घेतल्या त्यावेळेस त्यांनी पण ह्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक गारवडकर म्हणून तुमची जी प्रतिक्रिया आहे ती सन्माननीय आहे आणि आतापर्यंत आपल्या भागांमध्ये खरंच कामं झालेली नाहीत. आणि एक 60-70 वर्षाचा कालावधी आपण सोडूया, तर तुम्हाला काय वाटतंय? आता तुम्ही बीजेपीला सपोर्ट करताय, तर या 5 वर्षात कामं झालेत असं आम्हाला लोकांमधून पण सांगितलं. तुम्ही नेते आहात या गावचे, काय सांगाल कशा प्रकारची कामं आपल्या भागात झाली? आपल्यात बऱ्यापैकी कामं झाले. काही समजे सगळं काम होत नसते. सुळका तो काहीच तिथं निधी भावने भरपूर टाकलाय.
बरेच रोड रस्ते म्हणजे आता बऱ्याचपैकी मला माहित नाहीत पण बऱ्यापैकी कामं झाली आहेत मारुतीचा सभामंडप बावणीत दिलाय, खाली खंडोबाचा सभामंडप दिलाय, परत पाटील वस्ती तिथला दिलाय, मगरवाडीचा पूल दिलाय. बऱ्याच पुलाची कामं ही रामभाऊ सातपुते यांनी दिली. आम्हाला असं माहित नव्हतं की बाबा आमदार असल्यानंतर एवढा निधी गावाला येऊ शकतो. एवढा निधी पाहुणी ज्यावेळेस आमदार नसताना निधी दिलाय आणि आमदार असताना बी दिलेला आहे. त्यामुळं जे आमचं जे परिवर्तन म्हणावं झालंय की बाबा दुसरं कोणीही काम करू शकत नाही, फक्त राम सातपुते हेच माणूस काम करू शकतो. तर आता सगळ्यात शेवट येत असताना तुम्ही गावामध्ये आता प्रचार करताय, लोकांमध्ये जाताय, लोकांमध्ये आपला पक्ष घेऊन जाताय, विचारधारा घेऊन जाताय आणि विकासाची कामं पण घेऊन जाताय. कसं होईल गाव तुमचं? गाव कुणीही जरी काही सांगितलं तरी 70% भाऊच्या मागे गाव राहणार आहे. बरं का, 70-80% म्हणतील लोक, पण मी एक 70% धरतो किंवा 80% होईल. कारण इथं कुणी सुद्धा बरं का आता एवढं येते का नाही, येते बसते आम्ही तुमचंच पाहुणा आहे, तुमचंच रावळ आहे, तुम्ही असं करा. कुणी बी कुणाचा पाहुणा येऊ द्या, स्वतः माझा जरी पाहुणा आला, माझा मामाच तुम्हाला सांगतो धरून चला, किंवा माझा पाहुणा आला तर त्याचं चांगलं केलंय, त्याला कुठलंच कमी नाही. पण आमच्या गावाचं काय आहे? काहीच नाही, कुठलंच काही केलेलं नाही. एवढी बिकट अवस्था करून ठेवली आहे की या गावाला फक्त तालुक्यात पूर्ण नालायक म्हणून गाव विचारते ती. सत्ताधारी पक्ष जे येते का नालायक गाव म्हणतात गारवड, ही स्वतः आम्ही ऐकलंय. पहिल्यांदा नाव सांगा. माझं नाव रमेश ज्ञानदेव मगर, मी गारोडचा रहिवासी. काय सांगाल आपल्या भागामध्ये काय परिस्थिती आहे? सगळ्यात मोठी म्हणजे पाण्याची समस्या, दुसरी कशाची नाही. पाणी सगळ्यात मोठं म्हणजे पाणी. गाव कोणाला सहकार्य करेल या बाबतीत? गाव म्हणजे कसं आहे, विकासाला जी ही जी आहे का नाही, जी विकास करतोय त्यालाच आज आता मुलाखत घेतली सगळ्या आमच्या ज्येष्ठांची, त्यांनी देखील प्रश्न कुठला मांडलाय पाण्याचाच. फक्त आम्हाला पिण्याचं पाणी आणि वरलं नेवधरचं पाणी ही जे राहिलं का ना, कोणाच्या समस्या नाही ते. आणि गावातनं कसं आहे, आता माता कोतरेसने आता एस टी पहिल्यापासून तर आता एस टी महामंडळ रविवारचं तर बंदच असतं. रविवारी महामंडळ सुट्टी, शाळेला सुट्टी जर लागली ती रविवारची युटर्न मारून संध्याकाळ मुक्कामी पोस्ट अकलूजला रिटर्न गाडी जाते. कारण ही एस टीचा एक प्रवास म्हणजे म्हाताऱ्या कोताऱ्यासने आता का गाड्या येते का, वाहनाचा हवे मोठं रोड झाले, त्यामुळं एस टीचा एक प्रश्न ही एक आहे. नेहमी म्हणजे रविवारची गाडी ही बंद केलेली आहे, ती चालू ठेवावी. आणि गावात म्हणजे कसं एखादी बँक का मात्र आता मांडकीतून मांडकी बँक आहे, कारण इथून एस टी जर नसली का नाही, म्हाताऱ्या माणसांची तिथून मांडकीतून सरकार दवाखानाही मांडकीच आहे आणि बँके बी मांडकीच आहे. कारण म्हाताऱ्या माणसांची सगळ्यात मोठी ही गैरसोय आहे. कारण एखादी बँक जर गावात छोटासा सरकारी मोठा दवाखाना आहे, आता ही गारवड मधला दवाखाना मांडकीत नेऊन टाकलेला आहे. ही गारवडचा दवाखाना कुठला सरकारी दवाखाना तिथली मंजुरी होती तिथे नेऊन टाकलेला आहे. आज मांडकीत देखील एक बँक आहे, इथं गारवडमध्ये बँक नाही, सरकारी दवाखाना आहे, कुठली व्यवस्था काहीच नाही. पिण्याचं पाणी देखील फिल्टरचं, पिण्याचं पाणी देखील इकतचं असून पाणी देखील इकतला टायमिंगला वेळेला इकतचं पाणी देखील नाही. बरं, आता ह्या समस्या सांगितल्या तुम्ही, तर गावात आता मतदान कुणाला होईल हे आपण सांगा. मतदान म्हणजे कसं आहे, रामभाऊ सातपुते यांनी काम केले ती, त्यामुळे गेल्यापर्यंत देखील आमदार केला रामभाऊ सातपुते काम केल्यामुळे जास्त मतदान रामभाऊ सातपुतेला गेलेलं आहे. आणि ह्या बारीन देखील रामभाऊ सातपुतेला काम 100% म्हणजे किरकोळ काम असे म्हणजे डीपी जळली लगे एक फोन मारूस तर पुरे बघ, डीपी जळली तर लगे पोचाय डीपी, असे भरपूर कामं रामभाऊ सातपुते करतात. आणि इथून पुढे करणार बे ती मस्त आता सत्य नाहीत तरीही काम विकास करतात. जी तात्या मगळ अपंग आहे. काय सांगाल आपल्या सपोर्ट कोणाला राहील? चतुर्थ मोहिते पाटलाला मुराव घेतला, 1,95 कोटीचं काम, काय 1,95,00,000. पाणी नाही प्यायला इथं. एवढा हे रस्ता आमच्या रानात जायचा. मोहिते पाटलांनी ज्या प्रगती केली आहे ती अशा खंडात व्हायची नाही. मग आता मतदान कोणाला करायचं? मतदान करू कुणाला तर देवच लागेल की, चोर कुणीकडे बी चोर जायचं, फायदा कोण करेल त्याला करू. रामा सातपुत्या थोडं करतंय बघा, ह्याने काय नाही अशा खंडातच आमचा दिवाज लावला. काय नाही हे बघा तुम्ही, इथं जायला येते का अपंग माणसं आहे ती, एकही काम नाही, सगळं चोर. मोहिते पाटलांनी इतकं वाटोळ केलं गावाचं, अशा खंडात नाही म्हणतो. सुळख्यानं बघा दारात आणून ठेवला, म्हणला सुळख्याच्या उद्घाटनाला बोलवला मला, एखाद्यानं ते मंदिर बांधलं. आता उपमुख्यमंत्री होतं राज्याचं, त्यांची गाडी गेली नाही ती वरती, गाडी नेली म्हणला इथं तुला कोणी जमीन घ्यायला सांगितली, त्याला पायथ्याला आणून ठेवला. तुमच्या ध्यानात आलं का? तो आता सुखी खातो या, इथं गावाला प्यायला पाणी नाही. काय करायचं गावानं? किती वर्ष चालायची इथं पुरी दिना ती गावात, काहीच काय म्हणते ती मोहिते पाटील. काय मोहिते पाटील आहे, तुझ्या घरचं तू खायची, पण आम्हाला जगू दे की बाबा, 4 घास तर खाऊ दे सुखाचं. पाणी ना फिरले का रस्ता ना फिरा. मग आता
बटन दाबायची वेळ आली आहे. हो 7 तारखेला तुम्हाला मतदान करायचं आहे. मग मोहिते पाटला विरोधात बटन सगळा गावान द्यावा बा. पहिल्यांदा आता 95% पाडला, आता 100% पाडावा. आता गाव बुलं म्हणून समजावं. हे अपंगाची सर्टिफिकेट आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेत असताना आज गारवड या ठिकाणी माजी उपसरपंच आपल्या सोबत आहेत. साहेब, आपलं नाव सांगा. धनाजी भगवान मगर. काय आहे सध्या गावामध्ये कशा पद्धतीची गावामध्ये आहे की वातावरणाला आता तुम्ही ऐकले सर्वांचं काय विषय आहे ती. पहिला मुद्दा म्हणजे पाण्याचा मुद्दा. पाणी ही पाहिजे गावाला, फक्त बाकीचा दुसरा विषय काय रस्ते होतील जातील त्याचा काय विषय नाही. पाण्याचा महत्वाचा विषय आहे. सांगितले ज्येष्ठ वडीलधाऱ्या माणसांनी सगळ्यांनी पाण्याचा विषय सांगितला. आम्ही मस्त 25, 30, 40 वर्ष त्यांच्या मागे आहे. हे सगळे वडीलधारी मंडळ आहे, पण एकही काम कुठलं व्यवस्थित नाही त्यांच्या ज्यानं झालं. मोदीचं सरकार आणि राज्यात बी देवेंद्र फडणवीसचं, त्यामुळं तालुक्यात बी आपल्याला जर पुढची कामं करायची असेल तर रामभाऊच्या नेतृत्वाखालीच पंचायत समिती झेडपी पाहिजे त्या, तर कामं होतील. ठीक आहे. आणि आता लोकांमध्ये आपण जात आहात तर कशा पद्धतीनं आपल्याला काय वाटते आपलं गाव कशा पद्धतीने जाईल? गाव आम्ही लीड देणारच. किती बी काय म्हणू, गावातनं भाजपला लीड जाणार रामभाऊच्या कामावर. गेलेलं बी आहे आणि अजून बी जाणार. हा हा किती बी विरोधकांना म्हणू त्या गाव आमचा आहे, 80% गाव आहे. तुम्ही 80% गाव फक्त मताला 80% आहे म्हणताय, कामाला तुम्ही 80% गावाची कामं करत नाही आणि केली बी नाही. ती 10 ते 11 कोटी रामभाऊनं 2019 ते 2024 10 ते 11 कोटी गावाला निधी टाकला. यांच्या 70 वर्षात 10 ते 11 कोटी 10 ते 11 लाख सुद्धा टाकलं नाहीत. गेल्या 10 वर्षात डोळस आमदार होते यांच्याकडं. 2 सभा मंडप फक्त गावात दिलेत. एक डांबार सुद्धा 10 वर्षात कुठं पडलं नाही. रामभाऊने ह्या 5 वर्षात पूर्ण डांबरी गावामध्ये सोळेवाडी रस्ता असू द्या, चांदापुरी रस्ता, थरमफळ रस्ता, सगळी कामं झालीत रामभाऊच्या काळात. माहिती होता मगरवाडी गारवड पठाणवस्ती आणि मगरवाडी वाड्यावरील पूल एवढी कंडिशन बेकार होती. पावसाळ्यात मुलांना जाता सुद्धा येत. माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहेत. मी पिलीवला जाताना मी स्वतः वैयक्तिक मुरुम टाकला होता 21,000 रुपये खर्च करून. आणि रामभाऊला आम्ही त्याविषयी एकच फोन केलता, त्या रस्त्याच्या पुलाची कामं. भाऊ अशी अशी अवस्था आहे. रामभाऊनी एका पुलाला 65 आणि एका पुलाला 55 लाख रुपये टाकले. तुम्ही उंबरमाळ्यासारखा पुलाची 25-30 वर्ष नारळ फोडले त्या वाड्यावरचे. हे जिल्हा परिषद सदस्य, सभापती ह्यांचे, उपमुख्यमंत्री ह्यांचे 10 लाखाचा निधी जिल्हा परिषद मधनं त्यांच्या 20 वर्षात टाकता झाला नाही. काय करायचं मग त्यांच्या पाठीमागे जाऊन मोहिते पाटलांच्या मागं. आणि एक आमदारकी झाल्यानंतर रामभाऊने वर्षाच्या त्या पुलाचं काम करून टाकलं. त्यांच्याच घरातल्याने 5 ते 6 वेळा नारळ फोडला होता उंबरमाळ्यातल्या पुलाचा. पण 10 लाखाचा निधी तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होता, सभापती तालुक्याचे, कॅबिनेट मध्ये तुम्ही 20-25 वर्ष काढलेत, पण तुम्हाला 10 लाखाचा निधी कुठनं ऍडजस्ट करता आला नव्हता.